नमस्कार मित्रांनो, न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रात सध्या पुन्हा एकदा आरक्षणाचा वाद चांगलाच पेटला आहे. हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत ओबीसी नेत्यांनी जोरदार विरोध सुरू केला आहे. या विषयावर राज्यातील मोठे नेते म्हणजे मग विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आज आपण या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. सर्वप्रथम पार्श्वभूमी पाहूया. राज्य सरकारने नुकताच हैदराबाद-कर्नाटक काळातील हैदराबाद गॅझेट लागू केला आहे. या गॅझेटच्या आधारे काही मराठा समाजातील लोकांना कुणबी म्हणून प्रमाणपत्र मिळू शकते आणि याच आधारे मराठा समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण मिळू शकेल असा मार्ग खुला झाला. पण या निर्णया लागू होताच ओबीसी नेत्यांमध्ये असंतोष वाढला. त्यांचा आरोप आहे की या निर्णयामुळे मूळ ओबीसींचे हक्क धोक्यात येतील आणि इथूनच वाद पेटला. विजय वडेट्टीवार यांनी सर्वप्रथम या निर्णयावर कडाडून विरोध केला. त्याने थेट सरकारवर टीका केली आणि म्हटले की जो ओबीसींच्या लढ्यात सहभागी होणार नाही त्याला धडा शिकवा. वडेट्टीवार यांच्या मते हैदराबाद गॅझेटवर आधारित जीआरमुळे ओबीसी समाजाचं नुकसान होईल, म्हणून सरकारने तातडीने श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. त्यांचे वक्तव्य जरांगेंना AK-47 द्या या विधानामुळे वादग्रस्त ठरले. मनोज जरांगे यांनी त्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. पण वडेट्टीवार ठाम आहेत. हा जीआर रद्द करा, नाहीतर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल. यानंतर छगन भुजबळ मैदानात उतरले. त्यांनी या निर्णयावर तीव्र आक्षेप घेत म्हटले की हा निर्णय दबावाखाली घेतला गेला आहे. भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितले की गॅझेटमध्ये कुणबी मराठा असा शब्द नाही, तर फक्त मराठा समाज असा उल्लेख आहे. त्यांचा स्पष्ट इशारा की जर या निर्णयामुळे ओबीसींना नुकसान झाले तर आम्ही न्यायालयात जाणार. त्यांनी वकिलांचा सल्ला घेत पुढील रणनीती आखायला सुरुवात केली आहे. भुजबळ म्हणाले, सरकारने चर्चा न करता निर्णय घेतला, ही मोठी चूक आहे. पंकजा मुंडे यांनी या वादात तुलनेने संतुलित भूमिका घेतली आहे. त्या म्हणाल्या की जात पाहून निर्णय घेऊ नका, सगळ्या समाजाचा तोल सांभाळा. त्यांनी बोगस कुणबी प्रमाणपत्रांवर प्रश्न उपस्थित केला आणि स्पष्ट इशारा दिला की खोटे दाखले देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी मागणी केली की सरकारने श्वेतपत्रिका काढावी, जेणेकरून सत्य बाहेर येईल आणि कोणालाही अन्याय होणार नाही. त्या म्हणाल्या, मराठ्यांना आरक्षण हवे, पण ओबीसींचा हक्क न फुटता. त्यांची भूमिका शांत पण स्पष्ट. मनोज जरांगे पाटील मात्र आक्रमक भूमिकेत आहेत. त्यांनी काँग्रेस नेत्यांवर म्हणजेच विशेषतः विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्यांचा आरोप आहे की हे नेते मराठा समाजाच्या प्रश्नावर दुटप्पी भूमिका घेत आहेत. जरांगे म्हणाले की छगन भुजबळांना मराठा आणि ओबीसी भिडवायचं आहे. त्यांचा दावा आहे की हैदराबाद गॅझेटनुसार मिळणारी कुणबी प्रमाणपत्रे कायदेशीर आहेत आणि ती रद्द करणे शक्य नाही. जर सरकारने दबावाखाली काही बदल केले तर राज्यभर तीव्र आंदोलन उभं राहील असा त्यांनी इशारा दिला आहे. त्यांनी पुढे स्पष्ट सांगितले की मी कोणा समाजाचा शत्रू नाही, पण मराठ्यांना न्याय मिळायलाच हवा. सध्या या वादामुळे राज्यात वातावरण तापलंय. एकीकडे ओबीसी नेते आंदोलनाची तयारी करतायत, तर दुसरीकडे जरांगे पाटील समर्थक मोर्चे काढतायत. सोशल मीडियावर दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. राजकीय पक्ष या प्रकरणात सावध भूमिका घेत आहेत, पण दोन्ही समाजात तणाव वाढू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सरकारकडे आता मोठं आव्हान आहे, दोन्ही समाजांना समाधान देणारा निर्णय कसा घ्यायचा. एकंदरीत बघितलं तर हैदराबाद गॅझेटने आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटवला आहे. वडेट्टीवार आणि भुजबळ विरोधाच्या भूमिकेत, पंकजा मुंडे तोल सांभाळत आहेत, तर मनोज जरांगे आंदोलनासाठी सज्ज आहेत. आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरकारचा पुढचा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम करेल हे नक्की. तुम्हाला या विषयावर काय वाटतं? मराठ्यांना आरक्षण द्यावं का ओबीसींच्या कोट्यात बदल करावा? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर कळवा. धन्यवाद.